नमस्कार. मी नितीन मिरजकर. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर राहुल सोलापूरकर असेल किंवा प्रशांत कोरटकर यांना भाजप का पाठीशी घालते, यांच्यावर का कारवाई करत नाही, हे आजच्या भागात आपण पाहणार आहोत. तर महाराष्ट्रात गेल्या 3-4 वर्षापासून आपण बघतोय, साधारण महायुती सरकार आल्यापासून किंवा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवरून ज्यावेळी सत्ता पालट झाली, ज्यावेळी शिवसेनेचे एकनाथ शिंदेचा गट फोडण्यात आला, म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार घेऊन फुटले व भाजपशी हात मिळवून केली, तेव्हापासून बघतोय आपण एक 4-5 वर्षात सातत्याने या महाराष्ट्रातील जे महापुरुष आहेत त्यांचा अपमान होत आहे. जसं की छत्रपती शिवाजी महाराज, जे अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा अलीकडे अपमान झाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला, महात्मा ज्योतिबा फुलेंचा झाला, त्याचबरोबर बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा झाला, लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांचा झाला. तर असे जे महाराष्ट्रातील महापुरुष होऊन गेलेले आहेत, जे बऱ्यापैकी बहुजन समाजातून येतात, त्या सर्व समाजातील महापुरुषांचा, म्हणजे वास्तविक हे महापुरुष आहेत ते पर्टिक्युलरली कुठल्या समाजाचं प्रतिनिधित्व करत नाहीत, ते पूर्ण महाराष्ट्राचे व देशाचे महापुरुष आहेत व लोकांनी त्यांना मानलं आहे. तर त्या महापुरुषांचा मुद्दामून काही समाजकंटक हेतू पुरस्पर अपप्रचार किंवा त्यांचा अपमान करत आहेत. आता काही याआधी आपण बघितलं की जे सर्व लोक आहेत ते भाजप व RSS शी निगडीत आहेत. जसं की महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असतील, आता अलीकडं स्टेटमेंट केलेले राहुल सोलापूरकर असतील, त्याचबरोबर संभाजी भिडे शिव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू द्विवेदी आणि त्याचबरोबर संबित पात्रा, त्याचबरोबर आता अलीकडं जे इतिहासकारक आहेत आपले कोल्हापूरचे इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकावणारे, तसेच शिवाजी महाराजांना पळून जाणारे, म्हणजे पळून गेला तुमचा महाराज, असं एकेरी भाषेत व अवमान करणारा प्रशांत कोरटकर असेल. तर हे सर्व जे आहेत, हे सर्व एका समाजाचे, विशिष्ट समाजाचे, तसेच भाजपच्या निगडीत व RSSच्या निगडीत लोक आहेत. व जाणून बुजून महापुरुषांचा अपमान करून, महापुरुषांबाबत गैरसमज पसरवून या येथील जे भावनिक असा देश आहे, महाराष्ट्र असेल किंवा भारत असेल, तर इथल्या लोकांची दिशाभूल करण्याचा, बहुजन समाजातील लोकांची दिशाभूल करण्याचा व भाजप जसं आता केंद्रात व राज्यात सत्तेवर आहे, म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे, त्यामुळे कुठेतरी भाजपची हुकुमशाही आहे. यामुळे RSSचा जो अजेंडा आहे तो राबवण्याचा प्रयत्न या सर्व भाजप असेल किंवा RSSच्या नेते मंडळींकडून होत आहे व याला खत पाणी घालण्याचं काम व त्यांना संरक्षण देण्याचं काम भाजपचे वरिष्ठ नेते, मग ते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे गृहमंत्री, मुख्यमंत्री असतील किंवा दिल्लीत बसलेले गृहमंत्री अमित शहा असतील, या सर्वांकडून होताना पाहत आहे. आता तुम्ही म्हणाल की अबू आझमी जे समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार आहेत त्यांच्याबद्दल पण बोला. तर त्यांच्याबद्दल ही, म्हणजे त्यांनी जो स्टेटमेंट केलं त्याविषयी पुढचा एपिसोड मी त्यांच्यावर देखील करणार आहेच. तसंच प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर यांनी काय विधान केली, तर राहुल सोलापूरकर म्हटले एका मुलाखती दरम्यान की आग्र्यातून सुटताना छत्रपती शिवाजी महाराजांनी लाच दिली, म्हणजे अमुक अमुक एक तह झाला त्यांचा व विशिष्ट एक रक्कम दिली, सोनं दिलं व तिथून ते आले. म्हणजे अशा प्रकारे काही, म्हणजे ज्याला तथ्य नाही किंवा मुद्दामून अपमान करायचा एखाद्या महापुरुषांचा, म्हणून त्यांनी हे वादग्रस्त विधान केले. व शिवाजी महाराज किंवा मराठेशाही ही पेशवाईपेक्षा किती कमी, म्हणजे किती कमी गुणवत्तेची आहे किंवा किती कमी
आहे हे दाखवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रकार आहे. प्रशांत कोरटकरनं तर काय वक्तव्य केलं की पावनखिंडीमध्ये आमचे बाजीप्रभू देशपांडे हे ब्राह्मण समाजाचे ते लढत होते म्हणून तुमचा शिवाजी महाराज वाचला, नाहीतर तुमचा महाराज पळून गेला होता. हे असं वक्तव्य ते देखील आपल्या महाराष्ट्रात. आणि तो महेश लांडगे ते आमदार आहेत पिंपरी चिंचवडचे, त्यांना जीभ जड झाली का प्रशांत कोरटकर याबद्दल देखील बोलायला? सभागृहात वास्तविक मसाजोगचे कैलासवासी सरपंच संतोष देशमुख यांचा हत्याकांडाचं जे सीआयडीचा तपास पुढे आला होता, इन्व्हेस्टिगेशन तपास पुढे आला होता, त्यामध्ये वाल्मिक कराड हा दोषी होता व त्याचे सहकारी जे असतील सुदर्शन घुले असेल किंवा कृष्णा आंधळे वगैरे सगळी ही मंडळी, तर हे प्रकरण दाबण्यासाठी असेल किंवा अजून काही ज्या गोष्टी घडल्या, प्रशांत कोरटकर बोलला किंवा हे राहुल सोलापूरकर बोलले किंवा भाजपची जे महायुती सरकार निष्क्रिय ठरले किंवा माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत विद्यमान, त्यांच्या विरुद्ध न्यायालयाने 2-3 वर्षाची सजा सुनावली, हे सर्व प्रकरण बाजूला ठेवण्यासाठी एक अबू आझमींचा जो त्यांनी एक विषय उचलून धरला. तर अबू आझमींचे वक्तव्य चुकीचंच आहे, पण त्यांनी वक्तव्य त्यांचे मागे घेतले आहे. त्याबाबत मी पुढच्या भागात आपल्याला सांगितल्याप्रमाणे मी एपिसोडमध्ये सांगणार आहे त्याबद्दल माहिती. पण प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर यांच्याबद्दल बोलायला नितेश राणे असतील, महेश लांडगे असतील किंवा भाजपचे महायुतीचे जे कोणी आमदार आता सत्तेतले आहेत, ज्यांना शिवाजी महाराजांचा पुळका आलाय असं दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे, ते का मुख घेऊन गप्प आहेत? मुख्यमंत्री फडणवीस जे गृहमंत्री पण आहेत ते म्हणतात की कोरटकर हा तर चिल्लर माणूस आहे. चिल्लर माणसाकडे रोल्स रॉयसे नावाची 10 कोटीची गाडी असू शकते का? रोहित पवार जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार आहेत त्यांनी योग्य मुद्दा उपस्थित केला, या माणसाकडे 10 कोटीची गाडी कुठून येते? तर मोतेवार नाव कोणतरी उद्योगपती आहे, त्याची ती गाडी आहे, पण तरी सुद्धा 10 कोटीची गाडी जो सांभाळतो, म्हणजे त्याला मेंटेनन्स म्हणा किंवा त्याला डिझेल इंधन जे लागतं, म्हणजे त्याची ऐपत असणार आहे ते सांभाळायची, म्हणून ती मोठी गाडी सांभाळत असणार आहे. मग ते चिल्लर माणूस वाटतोय तुम्हाला, तर कारवाई का करत नाही? त्याला का घाबरताय तुम्ही कारवाईला? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं सर्व शिवभक्त असतील, महाराष्ट्रातील सर्व नेते मंडळी असतील, विरोधी पक्ष असेल किंवा महाराष्ट्रातील सामान्य जनता जी 18 पगड जाती व 12 बलुतेदार यांच्यापासून बनलेली जी आपली समाज व्यवस्था आहे महाराष्ट्रातील, जे शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेले जे आहेत, हे सर्व समाज हे मराठेशाहीच्या अंदर मावळे जे होते, या सर्वांना हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहिला आहे की प्रशांत कोरटकर असेल किंवा राहुल सोलापूरकर यांनी अपमानास्पद आपत्तीजनक टीका केलेली आहे. याला कुठल्याही भाजपच्या एकाही आमदारांना निषेध केला नाही आहे किंवा त्यांच्याबरोबर सत्तेत असलेले राष्ट्रवादी अजित पवार गट असेल किंवा एकनाथ शिंदे यांनी देखील कुठेही त्यांचा निषेध केला नाही. हा अमोल मिटकरी जे राष्ट्रवादीचे विधान परिषदचे आमदार आहेत त्यांनी मात्र निषेध केलाय. त्यांचं मी स्वागत करतो त्यांच्या या भूमिकेचं. पण इतर जे प्रमुख आहेत, एकनाथ शिंदे जे धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य, त्यांनी का बरं या विधानाला विरोध केला नाही, का निषेध केला नाही या लोकांचा? तर या लोकांचा निषेध करण्याची आता गरज आहे व यासाठी हा लढा चालू आहे. हे अबू आझमींचं नाव पुढे करून जी भाजप प्रेरित मीडिया आहे, खास करून महाराष्ट्रातील एबीपी माझा असेल, TV9 मराठी असेल किंवा झी मराठी असेल, झी न्यूज असेल, झी मराठी न्यूज, झी 24 तास, ह्या सर्व मीडिया हातात घेऊन भाजप आपला अजेंडा राबवत आहे. विरोधकांचे जे किंवा लोकांचे जे प्रश्न आहेत त्याच्याशी सरकारला काही घेणं देणं नाही आहे. विरोधी पक्षाला पण घेणं देणं असतं तर त्यांनी सुद्धा ही चर्चा करणे गरजेची होती. पण विरोधी सभागृहच बंद पाडणं हा डाव भाजप आणत आहे व यातून अनेक काही ठराव असतील, काही बिलं असतील, जी शक्तीपीठ महामार्ग सारखी असतील किंवा
अडाणी अंबानी या उद्योजकांना फायद्याची काही ठराव बिलं असतील ती मंजूर करण्याचं काम ह्या निमित्तानं होत आहे. म्हणजे जे सभागृहात जे चांगले प्रश्न उपस्थित व्हायला पाहिजेत, संसदपट्टू किंवा राजकीयपट्टू म्हणून पुरस्कार मिळालेले बरेच आमदार आहेत तिथं, तर त्यांना बोलायला संधी मिळत नाहीये जे विरोधी पक्षातील आहेत ते. तर या गोष्टी कुठंतरी सरकारने गांभीर्याने विचार करायला पाहिजे. जनता खरोखर आक्रोशित आहे व वारंवार या महापुरुषांचा अपमान होत असल्यामुळे कुठेतरी हे थांबावं व जे महापुरुषांचा इथून पुढे अपमान करतील किंवा आधी ज्यांनी केलेला आहे त्यांना योग्य ती किंवा कडक असं शासन म्हणजे काय शिक्षा जी असेल ती द्यायला पाहिजे. तसं न्याय व्यवस्थेत कलमांमध्ये दुरुस्ती करून किंवा तरतूद करून काही अमेंडमेंट करायचे असतील या महापुरुषांच्या अवमान प्रकरणी ज्या केसेस आहेत त्यामध्ये, तर अमेंडमेंट करून सुद्धा तुम्ही करू शकता व तातडीने यावर कारवाई करणं गरजेचं आहे. फडणवीसांनी आपण बघितलं गेल्या काही दिवसापासून जी भाजपच्या निगडीत असलेली लोक आहेत त्यांना कुठंतरी पाठीशी घालण्याचा प्रकार हे गृहमंत्री करत आहेत. हे खरंच खूप लज्जास्पद म्हणा किंवा शोकांतिका म्हणायला लागेल. कारण मागच्या वेळी सुद्धा बघितलं आपण जी बदलापूरमध्ये पीडित होती तिथं देखील भाजपशी निगडीत असलेले जे संस्थाचालक होते, आपटे म्हणून काहीतरी नाव होतं त्यांचं. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणला जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला म्हणजे ढासळला, त्यात देखील तो जयदीप आपटे असतील किंवा कोल्हापूरचे रणजित पाटील का कोणतरी होते, तर यांना जाणून बुजून एका विशिष्ट समाजाच्या लोकांना ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असं दिसतंय. म्हणजे प्रथमदर्शनी तर दिसतंयच असं. तर याबाबत देखील गृहमंत्र्यांनी योग्य ती कारवाई करावी, आपली इमेज मेकओव्हर करण्याचा प्रयत्न करावा. जसं त्यांच्या पत्नी आता इमेज मेकओव्हर साठी संत सेवालाल महाराजांचे गाणं पुढे आणलेलं आहे. याद्वारे त्यांनी ओबीसी समाजाला जरा अपील किंवा बंजारा समाजाला अपील करण्याचा प्रयत्न केला. त्या पद्धतीने आता फडणवीसांनी देखील फक्त RSS किंवा विदर्भ या गोष्टी डोक्यात न घेता किंवा गुजरात लॉबी डोक्यात न घेता महाराष्ट्राचा मराठी मातीतला पुत्र म्हणून एक आपली जबाबदारी निभावणं गरजेचं आहे. हेच या व्हिडिओच्या निमित्तानं मी महाराष्ट्र शासनाला असेल किंवा गृहमंत्र्यांना एकनाथ शिंदेंना आवाहन करतोय व भाजपचे कोण सो कॉल्ड कार्यकर्ते चाहते असतील यांना देखील एक विनंती करतोय की बहुजनातील जे असतील किंवा इतर सगळ्या समाजातील असतील की आपल्या महापुरुषांचा अपमान होतोय, हा रोखण्यासाठी मदत करा. कोणताही व्यक्ती असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, पण आपल्या महापुरुषांचा अपमान केला तर त्याची पाठराखण करू नका व शासनाने देखील योग्य ती कारवाई करावी हीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तसेच व्हिडिओ आमचा आपल्या सर्व व्हॉट्सअप फेसबुक ग्रुपवरती शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनेल. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात.